Welcome all of you in this video. In this video, we are going to learn another grammar topic, that is how to convert active voice into passive voice in very simple manner. या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या ट्रिक्स वापरून ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. या व्हिडिओचे आपण 2 पार्ट करतोय. हा आपला पहिला पार्ट असेल. चला तर मग स्टार्ट करूया. बघा, जेव्हा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं असतं त्यापूर्वी आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे हे समजलं पाहिजे. आता हे करत असताना आपण जे 2 पार्ट करणार आहोत त्यातला पहिला पार्ट जो आज असेल हा असा असणार आहे की जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे उदाहरण आहे त्यामध्ये जो मेन वर्ब असणार आहे त्याचं फर्स्ट फॉर्म किंवा सेकंड फॉर्म असेल तर अशा वेळेला त्या वाक्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर सुरुवातीला आपण पाहतोय की जेव्हा मेन वर्ब हे फर्स्ट फॉर्ममध्ये येतं तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पहिला सब्जेक्ट आहे, नंतर वर्ब आहे आणि नंतर ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब जे आहे ते फर्स्ट फॉर्ममध्ये आहे. आता जेव्हा फर्स्ट फॉर्ममध्ये वर्ब येईल त्याचं रूपांतर पॅसिव्हमध्ये कसं करणार आहोत हे सुरुवातीला आपण बघूयात. बघा, हा फॉर्म्युला मी अजून एकदा लिहून घेतो. आपला पहिला सब्जेक्ट आहे, नंतर वर्ब जो फर्स्ट फॉर्ममध्ये आहे तो आहे आणि नंतर ऑब्जेक्ट. आता आपला पहिला नियम काय सांगतो? पहिला नियम आपला पॅसिव्ह व्हॉइस करताना असा सांगतो की जो आपला सब्जेक्ट आहे आणि जो आपला ऑब्जेक्ट आहे हे आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. इंटरचेंज म्हणजे काय? तर सब्जेक्ट हा जाणार शेवटी. बघा, मी इथं लिहितो सब्जेक्ट हा शेवटी केला आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा सुरुवातीला येणार, म्हणजे आपण हा ऑब्जेक्ट इथं लिहिणार आहोत. नंतर जो आपला नवीन ऑब्जेक्ट झालेला आहे, जो आपला सब्जेक्ट आहे त्याला आपण शेवटी ठेवलेला आहे, त्याच्या अगोदर आपण एक नवीन शब्द ॲड करतोय जो शब्द असणार आहे बाय. याच्यानंतर या बाय शब्दाच्या अगोदर हा जो आपला मेन वर्ब आलेला आहे वाक्यामध्ये याचा थर्ड फॉर्म आपण यूज करणार आहोत. आता राहिला फक्त शेवटचा नियम. इथं जी स्पेस तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी आपण एक हेल्पिंग वर्ब घेत असतो, पण इथं जर वर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये असेल तर आपण 3 हेल्पिंग वर्बपैकी एक निवडायचं आहे. मग हे 3 कुठले कुठले आहेत तर ते आहेत एम किंवा इज किंवा आर. बघा, सुरुवातीपासून पुन्हा सांगतो आपण काय केलं. जो सब्जेक्ट होता त्याला आपण शेवटी नेलं, जो ऑब्जेक्ट होता त्याला आपण सुरुवातीला आणलं. हा झाला पहिला नियम. दुसऱ्या नियमाला आपण काय केलं, जो आपला नवीन ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आपण एक शब्द ॲड केला, तो होता बाय. त्याच्या अगोदर आपण जे मेन वर्ब आहे त्याचं थर्ड फॉर्म घेतलं आणि त्याच्या पण अगोदर एक हेल्पिंग वर्ब घेतलं जे आपण कुठलं घेतोय, एम किंवा इज किंवा आर. म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आता तयार झालेलं आहे ते कसं झालंय तयार तर बघा, तो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी आपलं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते असं असणार आहे. पहिला आपला असणार आहे ऑब्जेक्ट, नंतर असणार आहे हेल्पिंग वर्ब जे आपण एम इज आर यापैकी घेणार आहोत, नंतर आपला वर्ब थर्ड फॉर्ममध्ये बाय आणि सब्जेक्ट. अशा प्रकारे आपण हे वाक्य कन्वर्ट करणार आहोत. आता अजून एक शेवटचे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत, ज्या आहेत सर्वनामामधील बदल. आता हा बदल कसा होतो? सपोज या ठिकाणी जो आपण सब्जेक्ट शेवटी टाकला या ठिकाणी एखादं प्रोनाउन आला असेल. उदाहरण घेऊया, या ठिकाणी आय आला असेल तर जेव्हा हे ऑब्जेक्ट म्हणून शेवटी जातं, या ठिकाणी जातं, तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतो. आयचं इथं होणार आहे मी, आणि जर मी हे इथं असणारं सब्जेक्ट जर इथं आलं तर त्याचं होणार आहे आय. म्हणजे हा बदल कुठला आहे? प्रोनाऊनमध्ये. सब्जेक्टच्या ठिकाणी जेव्हा आपण प्रोनाउन यूज करणार आहोत तेव्हा आय, वी, यू या स्वरूपात वापरायचे आहेत, आणि हेच सर्वनाम जेव्हा ऑब्जेक्ट म्हणून काम करतील तेव्हा आपल्याला मी, अस, यू याप्रमाणे यांच्यामध्ये बदल करायचे. पूर्ण चार्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा पाठही करायला तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे. चला तर मग एक्झाम्पल चालू करूयात की ज्याद्वारे आपण पाहणार आहोत की ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं कसं. बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, स्टुडंट्स राईट अ पोएम. सिम्पल एक्झाम्पल आहे, सोडूया आपण. कसं सोडवू शकतो? या वाक्यातला प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट कुठला आहे, वर्ब कुठला आहे आणि ऑब्जेक्ट कुठला आहे, या 3 गोष्टी शोधायच्यात. आता यातला कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे तर स्टुडंट, कारण ते क्रिया करतायत म्हणून हा झाला सब्जेक्ट. क्रिया कुठली घडते आहे? रायटिंगची, लिहिण्याची, म्हणजे राईट हे झालं वर्ब जे फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, आणि शेवटी काय आहे, अ पोएम हे ऑब्जेक्ट आहे, हे शेवटी आलं. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर, एस प्लस व्ही प्लस ओ. याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला वर दिसेल. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो, हा जो सब्जेक्ट आहे हा शेवटी
आणि ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला लिहितो. म्हणजे कसं होईल बघा, मी सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहितो, तो आहे अ पोएम, आणि आपला कर्ता जो आहे तो मी शेवटी लिहितो आता, जो इथं जाईल स्टुडंट्स आणि फुल स्टॉप. आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण शेवटी सब्जेक्टला टाकतोय त्याच्या अगोदर आपण एक शब्द ॲड करतो, जो कुठला असतो, बाय. तो आता मी याच्या पाठीमागं लिहितो, बाय. त्याच्या अगोदर आपण पाहिले की जे मेन वर्ब आहे त्याचं आपल्याला थर्ड फॉर्म लिहायचं आहे. मेन वर्ब आपलं होतं राईट, याचं थर्ड फॉर्म आहे रिटर्न, जे मी इथं लिहितो राईट, रोट आणि रिटर्न. रिटर्न हे थर्ड फॉर्म आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न, जो कशाचा आहे, यम किंवा इज किंवा आर वापरायचं. आता यम कधी आपण वापरतो, जर आपला कर्ता आय असेल तर आपण यम वापरतो, आणि याला सोडून जर एकवचनी करता आला तर आपण इज वापरतो, आणि अनेकवचनी करता आला तर आर वापरतो. आता आपला जो कर्ता आहे तो आहे अ पोएम. अ पोएम हा सिंग्युलर शब्द आहे, आणि सिंग्युलर शब्द असल्यामुळे या ठिकाणी मी जो क्रियापद वापरणार आहे ते आहे इज. म्हणजे आपलं वाक्य असं तयार झालं, अ पोएम इज रिटन बाय स्टुडंट्स. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. आता या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल आहे, मनीष हेल्प्स अ पुअर मॅन. पुन्हा एकदा आपण तेच काम करूया, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट शोधून काढूयात. बघा, मनीष हा सब्जेक्ट आहे, हेल्प्स हे व्हर्ब आहे, आणि अ पुअर मॅन हे ऑब्जेक्ट आहे. ॲज आवर फर्स्ट रूल वी इंटरचेंज बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. मग कसं होईल, तर सुरुवातीला बघा अ पुअर मॅन, आणि शेवटी काय जाणार आहे, मनीष फुल स्टॉप. त्याच्या अगोदर आपण कुठला शब्द वापरतोय, बाय. त्याच्या अगोदर आपण व्हर्ब घेतोय कोणत्या फॉर्ममध्ये, थर्ड फॉर्ममध्ये. आपलं व्हर्ब आहे हेल्प्स, याचं थर्ड फॉर्म काय होणार आहे, तर ते आहे हेल्प्ड. आता राहिला शेवटचा प्रश्न फक्त हेल्पिंग वर्बचा. अ पुअर मॅन हा सुद्धा शब्द सिंग्युलर आहे, म्हणजे इथं सुद्धा एम पैकी मी काय घेऊ शकतो, तर मी घेऊ शकतो इज. म्हणजे आपलं वाक्य असं असेल आता, अ पुअर मॅन इज हेल्प्ड बाय मनीष. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात. आता हे एक्झाम्पल नवीन आहे. या ठिकाणी बघा, इथं सब्जेक्ट आपला ही आहे. एक चेंज तुम्हाला पाहायला मिळेल सब्जेक्टमध्ये. आतापर्यंत जे सब्जेक्ट होते त्या ठिकाणी प्रॉपर नेम येत होते, प्रॉपर नाऊन येत होते. इथं पहिल्यांदाच आपल्या समोर एक सर्वनाम आलेला आहे, प्रोनाऊन आले. हे कसं करायचं थोड्या वेळात मी सांगतो. पहिला आपण व्हर्ब शोधूया. या वाक्यातला व्हर्ब आहे पेंट्स, जो फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, आणि ऑब्जेक्ट आहे ते आहे पिक्चर. आता आपण बघूया, जर सर्वनामामध्ये चेंज करायचे असतील तर ते कसे होऊ शकतात, तर तुमच्या समोर एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो, कर्ता म्हणून जर ही आला असेल आणि याला जर आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर या ठिकाणी दिलंय, हा कर्ता ही जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतंय, हिममध्ये. म्हणजे ही आपण शेवटी लिहिताना ही लिहून चालणार नाही, त्याच्याऐवजी आपण इथं काय लिहिणार आहोत, हिम. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा कुठं जाणार आहे, वाक्याच्या सुरुवातीला. मी इथं लिहितो अ पिक्चर. आता इथून पुढे आतापर्यंत जे आपण नियम पाहिले त्याप्रमाणे हिमच्या अगोदर आपण जो शब्द लिहितोय तो बाय, त्याच्या अगोदर व्हर्बचं थर्ड फॉर्म, पेंटचं थर्ड फॉर्म होतं पेंटेड, आणि अ पिक्चर पुन्हा एकदा सिंग्युलर आहे, म्हणजे इथं काय येणार, इज. म्हणजे उत्तर असं असेल, अ पिक्चर इज पेंटेड बाय हिम. आणि यातलं शेवटचं उदाहरण आपण बघूयात. दे गाईड अस. दे सब्जेक्ट आहे, गाईड व्हर्ब आहे जो फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, अस ऑब्जेक्ट आहे. इथं सुद्धा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे दोन्ही सुद्धा प्रोनाऊन आहेत. मग आपण कसं करू शकतो, तर आपला पहिला नियम काय सांगतो, सब्जेक्टला आपल्याला ठेवायचं आहे शेवटी, आणि जो ऑब्जेक्ट आहे त्याला आणायचं आहे सब्जेक्टच्या ठिकाणी. पण दोन्ही ठिकाणी सुद्धा काय आहेत, तर प्रोनाऊन आहेत. मग आपण काय करू शकतो, बघा अस हे कुठं आहे, इथं आहे ऑब्जेक्ट. याला जर सब्जेक्ट करायचं असेल तर आपण काय लिहिलं पाहिजे, वी लिहिलं पाहिजे. म्हणजे हा अस जर सुरुवातीला आला तर तो होणार आहे वी, आणि हा जो दे आहे हा जर शेवटी गेला तर याचं काय होणार आहे, देम, जो मी इथं लिहितो देम. आणि त्याच्या अगोदर आपण शब्द लिहितोय कुठला, ॲज अवर रूल बाय. त्याच्या अगोदर वर्बचं थर्ड फॉर्म, गाईडचं थर्ड फॉर्म आहे गायडेड. आता शेवटचा फक्त मुद्दा राहिला जो आहे हेल्पिंग वर्बचा. इथं मात्र वी हा जो शब्द आहे तो अनेक वचनी आहे, आणि अनेक वचनीसाठी आपण कोणतं हेल्पिंग वर्ब घेऊ शकतो, तर ते आहे आर. म्हणजे आपलं उत्तर असं असेल, वी आर गायडेड बाय देम. आता हे झालं जेव्हा आपल्या वाक्यामध्ये फर्स्ट फॉर्म असणारं वर्ब येईल तेव्हा.
पण तेव्हा आपण काय करायचं, जेव्हा आपल्या वाक्यामध्ये टू क्रियापद असतं, म्हणजे जे सेकंड फॉर्ममध्ये असणारं क्रियापद असतं. सिंपल आहे. जर तुम्हाला फर्स्ट फॉर्मचा यूज समजला असेल तर सेकंडमध्ये फक्त एकच बदल आहे. तो बदल कुठला आहे, तर एक बदल तो म्हणजे कुठला, तर आपण ज्या ठिकाणी एमिजार घेत होतो त्याच्याऐवजी फक्त आपल्याला इथं वॉज किंवा वेअर या दोन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. बाकीचे नियम सेम आहेत. सर्वनामामध्ये पण बदल तोच आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. चला तर मग एक्झाम्पल सोडून बघूया. बघा, एक एक्झाम्पल आहे, राहुल क्लीन्ड अ रूम. परत आपण पहिल्यापासून काम करूयात की पहिला आपला यातला सब्जेक्ट कोण आहे, तर तो आहे राहुल. मेन वर्ब कुठला आहे, क्लीन्ड. कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सेकंड. आणि शेवटी अ रूम काय आहे, ऑब्जेक्ट. आता पहिला नियम आपला काय सांगतो, इंटरचेंज बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. बघा, सुरुवातीला मी लिहितो अ रूम, शेवटी आपला जाणार राहुल. राहुलच्या अगोदर आपण एक शब्द नवीन लिहितो जो आहे बाय, तो मी लिहिला. त्याच्या अगोदर आपण थर्ड फॉर्म यूज करतो, जे क्लीन्ड या शब्दाचं थर्ड फॉर्म पण क्लीन्डच आहे. शक्यतो जे ईडी प्रत्यय लागून क्रियापद सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार करतात त्यांना आपण रेग्युलर व्हर्ब म्हणतो. त्यांचे सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम असतात. दोघांना सुद्धा ईडी प्रत्यय लावला की सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होतात. तोच इथं आहे. मी इथं लिहितो क्लीन्ड. आता शेवटचा एकच फक्त आपला ऑप्शन राहतोय, तो म्हणजे यूज ऑफ हेल्पिंग वर्ब. आता हे कसं करायचं, जर आपला हा नवीन करता जर सिंग्युलर असेल तर आपण वॉज वापरणार, आणि हा नवीन करता जर प्ल्युरल अनेक वचनी असेल तर आपण वेअर वापरणार. आता आपला हा जो करता आहे तो आहे एक वचनी, म्हणजे या ठिकाणी आपण जो क्रियापद घेणार आहोत ते आहे वॉज. म्हणजे आपलं उत्तर असं तयार झालं, अ रूम वॉज क्लीन्ड बाय राहुल. अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात. वी वॉच्ड अ मूवी. यातला सब्जेक्ट आहे वी, व्हर्ब आहे वॉच्ड जो सेकंडमध्ये आहे, आणि अ मूवी आहे ऑब्जेक्ट. पण पुन्हा या ठिकाणी सब्जेक्टच्या ठिकाणी काय आलेलं आहे, तर ते आहे प्रोनाउन. आता प्रोनाउनमधला चेंज आपण पाहिलेला आहे. जर आपल्यासमोर एक चार्ट दिसतोयच, यामध्ये सांगितलंय की जर वी हा सब्जेक्ट आला असेल आणि त्याला जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये चेंज काय होणार आहे, त्याचं रूपांतर होणार आहे असमध्ये. मग आता आपण तसंच करूया. मूवी हा शब्द मी सुरुवातीला लिहितो अ मूवी, शेवटी कोण जाणार आहे, वी. पण वी मध्ये चेंज होणार आहे. चेंज काय होणार आहे, त्याचं होणार आहे अस. त्याच्या अगोदर आपण पाहिला एक शब्द यूज करायचा आहे जो आहे बाय. त्याच्या अगोदर व्हर्बचं थर्ड फॉर्म जे सेम आहे वॉच्ड, आणि त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब कोणता घेणार. आता आपला जो नवीन सब्जेक्ट आहे हा आहे सिंग्युलर, आणि सिंग्युलर असेल तर आपण काय घेतोय, वॉज. म्हणजे आपलं उत्तर असं तयार झालं, अ मूवी वॉज वॉच्ड बाय अस. अजून एक एक्झाम्पल बघूयात. द टीचर स्कॉल्डेड देम. या ठिकाणी द टीचर आहे सब्जेक्ट, स्कॉल्डेड आहे व्हर्ब जे सेकंड फॉर्ममध्ये आहे, आणि देम आहे ऑब्जेक्ट. इथं सुद्धा ऑब्जेक्टच्या ठिकाणी प्रोनाउन आले. जर देम याला जर सुरुवातीला सब्जेक्टच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर त्याचं रूपांतर होणार आहे दे. द टीचर जाणार आहे शेवटी. त्याच्या अगोदर आपण शब्द ॲड करतोय तो आहे बाय. त्याच्या अगोदर व्हर्बचं थर्ड फॉर्म जे सेम राहणार आहे ते आहे स्कॉल्डेड. आता इथं मात्र जो आपला कर्ता आहे तो अनेक वचनी आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब घेतोय ते असणार आहे वेअर. म्हणजे आपलं उत्तर असं असेल, दे वेअर स्कॉल्डेड बाय द टीचर. आणि लास्ट एक्झाम्पल आपण सेकंड फॉर्मचं घेतोय जे असं आहे, द ऑफिसर अरेस्टेड देम. पुन्हा एकदा आपण सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट शोधूयात. द ऑफिसर हे सब्जेक्ट आहे, अरेस्टेड हे व्हर्ब आहे, आणि देम हे ऑब्जेक्ट आहे. इथं सुद्धा देम हे सर्वनाम आले. ते जर सब्जेक्टच्या ठिकाणी गेलं तर देमचं पुन्हा काय होणार आहे, दे. जे मी सुरुवातीला लिहितो दे, शेवटी जाणार आहे द ऑफिसर. त्याच्या अगोदर शब्द आपण यूज करतोय बाय. त्याच्या अगोदर थर्ड फॉर्म जे आहे अरेस्टेड, आणि आता इथं सुद्धा दे हा शब्द अनेक वचनी आहे, म्हणून वॉचच्या ऐवजी मी काय यूज करतोय, वेअर. म्हणजे आपलं उत्तर असं तयार झालं, दे वेअर अरेस्टेड बाय द ऑफिसर. अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्हमध्ये करू शकतो. हा आपला पहिला पार्ट होता. दुसऱ्या पार्टमध्ये मी जेव्हा थर्ड फॉर्म आणि आयएनजी फॉर्म असणारी क्रियापदं किंवा मॉडल ऑक्झिलरी असणारी क्रियापदं वाक्यामध्ये आली तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे विस्तृतपणे समजावून सांगेन, आणि अतिशय अशाच प्रकारे लहान लहान आणि सिंपल अशा ट्रिक्समध्ये. पण जाता जाता तुम्हाला शेवटचं एक होमवर्क. आपल्या स्क्रीनवर 5 वाक्य अशी दिसत आहेत की ज्याच्यामध्ये व्हर्ब फर्स्ट फॉर्ममध्ये आहे, आणि 5 वाक्य अशी आहेत ज्यांचं व्हर्ब हे सेकंड फॉर्ममध्ये आहे.
ही 10च्या 10 वाक्य तुम्ही घरी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, ज्या ठिकाणी आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत याच ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हायचा। थँक्यू।